राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, उमराणे, आळेफाटा, पारनेर व राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक 21 मार्च 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती. अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 12,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. 400 रुपयापासून 1,760 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकले, तर सरासरी उन्हाळी कांदे 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर पोळ कांद्याची 4,000 क्विंटलची आवक आली होती. 400 रुपयापासून 1,516 रुपये क्विंटलपर्यंत पोळ कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकले, तर सरासरी कांदे 1,250 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर उमराणे येथे 14,500 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 500 रुपयापासून 1,481 रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज उमराणा येथे विकले, सरासरी कांद्याचे भाव 1,150 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर लासलगाव येथे आज लाल कांद्याचे 159 वाहन, तर उन्हाळी कांद्याच्या 788 वाहनांची आवक आली होती. लाल कांदे 700 रुपयापासून 1,376 रुपये क्विंटलपर्यंत विकले, सरासरी लाल कांदे 1,260 रुपये क्विंटलपर्यंत विकले. उन्हाळी कांदे 800 रुपयापासून 1,742 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर सरासरी उन्हाळी कांदे 1,400 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकले. तर आळेफाटा येथे 8,181 क्विंटलची आवक आली होती. 1,000 रुपयापासून 2,010 रुपये क्विंटलपर्यंत आळेफाटा येथे कांदे विकले, सरासरी कांदे 1,750 रुपये क्विंटलपर्यंत विकले. पारनेर येथे 10,076 क्विंटलची आवक आली होती. 500 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पारनेर येथे विकले, तर सरासरी कांदे 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. राहुरी येथे 21,368 कांदा गोण्यांची आवक ही आली होती. नंबर 1 प्रतीच्या 10,299 गोण्या 1,205 रुपयापासून 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 2 प्रतीच्या 8,117 गोण्या 505 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 3 प्रतीच्या 2,952 गोण्या 100 रुपयापासून 500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. गोल्डी 200 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.